पुण्यात गौतमी पाटीलला अटक करण्याच्या मागणीसाठी आता जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांसह ठाकरेची सेना आक्रमक झालेली आहे। सिंहगड पोलीस ठाण्यासमोर ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत गौतमीला पोलीस ठाण्यात आणत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन सोडणार नाही असा इशारा ठाकरेंच्या सेनेनं दिलाय। तर पुणे पोलिसांकडून गौतमी पाटीलला नोटीसही बजावण्यात आली। गौतमी पाटील त्या गाडीत नव्हती म्हणजे तिची काहीच जबाबदारी नाहीये का? तिच्या नावावर ती गाडी आहे म्हटल्यावर ती सुद्धा आरोपीच आहे। आणि जर तू असा पॅलेला ड्रायव्हर ठेवतेस तर लोकांना मारण्यासाठी ठेवतेस का? अजिबात आम्ही इथून हलणार नाही। अहो 80-80 100-100 फुटावरती कॅमेरे आहेत, तुम्ही सगळे कॅमेरे चेक का करत नाहीये? बरं जे आहेत टोल नाक्याचे ते पण आप का दाखवता? ते मुळातच या केसमध्ये पोलीस सहकार्य करत नाहीयेत। प्रॉपर जो हे व्हायला पाहिजे तो होत नाहीये। कुठल्याच पद्धतीने त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जात नाहीत। तिच्यात संवेदना जरा तरी हवी होती। कुटुंबाची चौकशी करणं, दवाखान्याचा दररोजचा मला वाटतं लाखावर खर्च चालूच आहे। मी काय म्हणतोय, आज सगळे मुळशीकर जमले तिथं 30 तारखेला नोटीस दिली, आज जवळजवळ 3 दिवस होत आहेत। हा इथं गाडी कसं काय आली, कुणी आणली? पोलिसांकडे काहीच नाही। क्रिटिकल परिस्थिती आहे, ते अजूनही 72 तासानंतर आम्हाला डॉक्टर काय ते सांगणार आहे। 25-30 लाख रुपये खर्चवाला माणूस जरी वाचला, हा कुठून आणायचा रिक्षावाल्यांनी? का तुम्हाला लायसन दिले गव्हर्नमेंटने की तुम्ही लोकांना उडत? अहो आमचा